हा जो पास्ता दिसून राहिला, खरं तर मी नूडल्स बनवायला गेले पण मॅजिकने तो झाला पास्ता. दुपारचा टिफिन झाल्यावर थोडीशी कणिक उरून होती. सायंकाळपर्यंत ठेवण्यापेक्षा त्याचे बॉईल रोटी नूडल्स बनवावे म्हटलं. पोळी लाटून त्याला गरम पाण्यामध्ये टाकले. तोपर्यंत सगळं ठीकच होतं. गडबड तर पाण्यातून काढताना झाली. कितीही चांगलं ट्राय केलं तरी माझं नशीबच असं. मग बनवायचा मूडच नाही राहिला. पण मी अगोदरच तडका देऊन दिला होता. कांदा, मिरची, शिमला मिरची आणि पत्तागोबी यायच्या अगोदरच सगळा केलेला पसारा रफातफा लावला आणि त्याच कढईमध्ये पास्ता उकडायला ठेवला. तोपर्यंत एका बाजूची गॅस बंद केली होती. असा पास्ता उकडायला लागला तसेच गॅस ऑन करून तिखट, मीठ आणि हळद टाकले आणि सॉसेस टाकून त्यामध्ये उकडलेला पास्ता टाकला आणि मग पास्ता मसाला टाकून त्याला थोडा वेळ शिजू दिला. शेवटीला माझा आवडता सांबार टाकून झाली माझी बिघडलेली रेसिपी तयार. आणि जसे प्लेटमध्ये टाकत नाही तेव्हाच आई येऊन म्हणताय, तू तर नूडल्स बनवणार होती. तर मीच म्हटली, तुला आवडत नाही ना म्हणून नाही बनवलं. आज तर थोडक्यात वाचली, नाहीतर झालं असतं माझं कल्याण.